श्रीराम टाइम न्यूज मध्ये मी कैलास सोनवणे आपले हार्दिक स्वागत करतो। सुरुवातीला पाहूया 24 तासातील ताज्या घडामोडी। आरक्षण विरोधात वक्तव्य करणाऱ्या खासदार राहुल गांधी यांच्या प्रतिमेस धुळे महानगर भाजपतर्फे करण्यात आले जोडेमार आंदोलन। महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या पुढे ढकलण्यात आलेल्या परीक्षा लवकरात लवकर घेण्याची युवा सेनेची मागणी। वंदे मातरम प्रतिष्ठानतर्फे शहरातील विविध क्षेत्रात विशेष कार्य करणाऱ्या कर्तृत्ववान अधिकारी व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आली गणरायाची आरती। रामदेव बाबा जयंतीनिमित्त धुळे शहरातून काढण्यात आली शोभायात्रा। माझ्या लाडक्या बहिणींची लाडक्या भावाकडून सन्मान सोहळ्याचा कार्यक्रम संपन्न। आणि देवपुरातील अमरधाम येथे उभारण्यात आलेल्या गॅस शौचालयाचा लोकार्पण सोहळा संपन्न। आता बातमी विस्ताराने। धुळे महानगर भाजपतर्फे शहरातील अग्रवाल विश्राम भवन समोर आरक्षणाविरोधात वक्तव्य करणाऱ्या खासदार राहुल गांधी यांच्या प्रतिमेस जोडेमार आंदोलन करीत निषेध नोंदवण्यात आला। आरक्षण विरोधात वक्तव्य करणाऱ्या खासदार राहुल गांधी यांच्या निषेधार्थ धुळे महानगर भाजपतर्फे शहरातील अग्रवाल विश्राम भवन समोर राहुल गांधी यांच्या प्रतिमेस जोडेमार आंदोलन करीत निषेध नोंदवण्यात आला। भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दलित समाजाच्या उत्थानासाठी भारतीय राज्यघटनेत आरक्षण दिले। काँग्रेस सत्तेवर आल्यास आरक्षण रद्द केले जाईल असे वक्तव्य नुकतेच खासदार राहुल गांधी यांनी केले। यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान झाला आहे। संविधान बचावाच्या नावाने राहुल गांधींनी लोकसभा निवडणुकीत भाजप विरोधात केलेले आंदोलन किती फसवे व ढोंगे होते हे यावरून सिद्ध होत आहे। राहुल गांधींचा खरा चेहरा भारतीय जनतेस दिसला आहे। त्यामुळे धुळे महानगर भाजपतर्फे राहुल गांधी यांच्या प्रतिमेस जोडेमार आंदोलन करीत त्यांचा निषेध नोंदवण्यात आला। यावेळी धुळे महानगर अध्यक्ष गजेंद्र आंपोळकर, धुळे विधानसभा क्षेत्र प्रमुख अनुप अग्रवाल, हिरामन गवळी, युवा मोर्चा अध्यक्ष आकाश परदेशी, महिला मोर्चा प्रमुख वैशाली सिरसाट, नागसेन बोरसे, सुनील बैसाने, प्रशांत बागुल, ओमप्रकाश खंडेलवाल, यशवंत येवलेकर, संदीप बैसाने, चेतन मंडोरे, पप्पू डापसे, शशी मोगलाईकर, ओबीसी मोर्चा अध्यक्ष दिनेश बागुल, विक्की परदेशी, राकेश कुलेवार, मनोज शिरुडे, छोटू थोरात, ॲडव्होकेट किशोर जाधव, जयंत वानखेडकर, भगवान चौधरी, किरण रणमळे, पवन जाजू, प्रथमेश गांधी, प्रकाश उबाळे, अनिल सोनार, सूरज चौधरी, विजय अग्रवाल, प्रकाश पोळ, सागर कोडगीर, सुनील कपिल, सतीश बागुल, राजेश शाह यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते। राजकारणामध्ये लांडग्याचं सोंग आता उघड झालेलं आहे। लोकसभेच्या निवडणुकीच्या दरम्यान भारतीय संविधान, भारतीय जनता पार्टी बदलणार आहे अशा पद्धतीचं राजकारणाची वल्गना करणाऱ्या राहुल गांधीने वॉशिंग्टनमध्ये जाऊन भारतीय संविधानाच्या बद्दल आणि आरक्षणाच्या बद्दल जे वक्तव्य केलं आहे त्याचा प्रथमतः सर्व दलित समाज निषेध करत आहे। आणि त्याच पद्धतीचं आज जोडे महानगर आंदोलन भारतीय जनता पार्टी धुळे महानगर आणि विधानसभा प्रमुख अनुप अग्रवाल आणि गजेंद्र भाऊ आंबेडकर यांच्या नेतृत्वामध्ये झालेलं आहे। आणि हे काँग्रेसचं वेगळी राजकारण या ठिकाणी उघडं पडलेलं आहे। मी तमाम दलित जनतेला आव्हान करतो की हे फक्त मतांच्यासाठी राजकारण करतात। खऱ्या अर्थाने यांच्या पोटातला आज होटावर आलेला आहे। म्हणून या होटावर आलेल्यांचं आता तोंड काळं करण्याची वेळ आलेली आहे। म्हणून आता भारतीय संविधान खऱ्या अर्थाने भारतीय जनता पार्टीच संरक्षण करू शकते अशा पद्धतीचा विश्वास तमाम भारतीय नागरिकांना आज झालेला आहे। म्हणून या ठिकाणी आम्ही राहुल गांधीचा आणि काँग्रेस पक्षाचा जाहीर निषेध करत आहे। अशा पद्धतीचं वक्तव्य यापुढे खपून घेतले जाणार नाही। महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या पुढे ढकलण्यात आलेल्या परीक्षा लवकरात लवकर घेऊन विद्यार्थ्यांना न्याय द्यावा अशी मागणी धुळे जिल्हा युवा सेनेतर्फे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे करण्यात आले। महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या पुढे ढकलण्यात आलेल्या परीक्षा लवकरात लवकर घ्याव्यात अशी मागणी धुळे जिल्हा युवा सेनेतर्फे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। निवेदनात म्हटले आहे की महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाने 25 ऑगस्टला होणाऱ्या राज्य सेवा पूर्व परीक्षा रद्द करण्याला 15 दिवस उलटल्यानंतरही एमपीएससीच्या परीक्षेची तारीख जाहीर न केल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे। 25 ऑगस्टला होणाऱ्या राज्य सेवा पूर्व परीक्षेत कृषी विभागाच्या 258 पदांचा समावेश करण्याची मागणी करत स्पर्धा परीक्षार्थींनी पुणे येथे ठिय्या आंदोलन केले होते। त्यामुळे 22 ऑगस्टला परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला। एमपीएससीने चौथ्यांदा परीक्षा पुढे ढकलली, त्यामुळे विद्यार्थ्यांचे नियोजन कोलमडले आहे। परीक्षा अशा लांबत असल्यामुळे विद्यार्थ्यांना आर्थिक फटका सहन करावा लागतो। तसेच वाढत्या वयाबरोबर उपजीविकेचा सुद्धा प्रश्न निर्माण होतात। अजून घरच्यांचे सुद्धा मानसिक दबाव विद्यार्थ्यांवर निर्माण होतो। त्यामुळे विद्यार्थ्यांना नैराश्याला सामोरे जावे लागते। वाढती बेरोजगारी, खूप दिवसांपासून न होणाऱ्या परीक्षा यामुळे विद्यार्थ्यांना खूप त्रास सहन करावा लागतोय। वाढत्या वयामुळे लग्नही मुलांचे वेळेवर होत नाही।
सर्वच नियोजन कोलमडले जाते. तरी आपण याविषयी गांभीर्यपूर्वक विचार करून आमच्या मागण्या शासनापर्यंत पोहोचाव्यात आणि लवकरात लवकर या विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेऊन त्यांना न्याय द्यावा. येणाऱ्या काही दिवसात विधानसभेच्या निवडणुका आहेत. आता आचारसंहिता सुद्धा लागेल. त्या आचारसंहितेच्या अगोदर जर विद्यार्थ्यांच्या परीक्षा झाल्या तर त्यामुळे विद्यार्थी हे वयामध्ये बाद होणार नाही. तरी आपण या विद्यार्थ्यांचा सहानुभूतीपूर्वक विचार करून लवकरात लवकर हा निर्णय घ्यावा अशी मागणी करण्यात आली. यावेळी उपजिल्हा युवाधिकारी कुणाल कानकाटे, महानगर युवाधिकारी मनोज जाधव, सिद्धार्थ करंकाळ, तालुका युवाधिकारी गणेश चौधरी यांच्यासह युवा सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सेवा आयोगाकडनं 25 ऑगस्टला होणारी जी एक्झाम होती ती एक्झाम 22 ऑगस्टला कृषी सहाय्यक पदासाठी वाढीव पदासाठी रद्द करण्यात आली. पुण्याला ते आंदोलन करण्यात आलं होतं विद्यार्थ्यांचं. त्या संदर्भात आज धुळे जिल्हा युवा सेनेच्या वतीने कलेक्टर साहेबांना निवेदन देण्यात आलं. 22 ऑगस्टला रद्द झालेली परीक्षा अजूनपर्यंत MPSC आयोगाने परीक्षेची नवीन तारीख डिक्लेअर केली नाही. येणाऱ्या काही दिवसात महाराष्ट्राचं निवडणूक आहे, आचारसंहिता लागेल, पुढील सरकार कोणतं येतं काय येतं, परीक्षा अजून पुढे ढकलली जाईल. जे काही विद्यार्थ्यांचा वयाचा विषय आहे ते बाद होण्याची शक्यता आहे. वाढत्या वयाबरोबर विद्यार्थ्यांचा उपजीविकेचा सुद्धा प्रॉब्लेम आहे. त्याचप्रमाणे हे जे विद्यार्थी आहेत यांचं नैराश्यातून जातं, परिवारात डिस्टर्ब करतं, मानसिक दबावाला ते बळी पडतात. त्यामुळे आम्ही कलेक्टर साहेबांना विनंती केली आहे की हा जो काही विषय आहे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची एक्झाम लवकरात लवकर ती तारीख डिक्लेअर करावी, जेणेकरून आचारसंहितेचा त्रास या विद्यार्थ्यांच्या परीक्षेला होणार नाही आणि परीक्षा लवकरात लवकर देऊन या विद्यार्थ्यांना न्याय द्यायचा. या विद्यार्थ्यांना जर लवकरात लवकर न्याय देण्यात आला नाही तर युवा सेना स्टाईलने आंदोलन करेल आणि विद्यार्थ्यांसाठी सदैव युवा सेना तत्पर राहील. एवढीच आम्ही इथे बोलून माझा 2 शब्द संपवतो. धुळे शहरातील देवपुरातील इंदिरा गार्डन येथील वंदे मातरम प्रतिष्ठानतर्फे आयोजित गणेशोत्सवानिमित्त शहरातील विविध क्षेत्रात विशेष कार्य करणाऱ्या कर्तृत्ववान अधिकारी व मान्यवरांच्या हस्ते गणरायाची गुरुवारी आरती करण्यात आली. धुळे शहरातील देवपुरातील इंदिरा गार्डन जवळील वंदे मातरम प्रतिष्ठानतर्फे गणेशोत्सवानिमित्त शहरातील विविध क्षेत्रात विशेष कार्य करणाऱ्या कर्तृत्ववान अधिकारी व मान्यवरांच्या हस्ते गणरायाची आरती करण्यात आली. वंदे मातरम प्रतिष्ठानतर्फे गेल्या अनेक वर्षापासून गणेशोत्सव भक्तिभावाने साजरा केला जातो. दरम्यान वंदे मातरम प्रतिष्ठानतर्फे साजरा केल्या जाणाऱ्या गणेशोत्सवाला जिल्हा पोलीस प्रशासनातर्फे सन 2021-22 या वर्षाचा सर्वोत्कृष्ट प्रथम पारितोषिक मिळाले होते. तसेच सन 2023 व 24 मध्ये देखील महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक कार्य व वन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या शुभ हस्ते उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव राज्यस्तरीय पुरस्कार देऊन गौरवण्यात आले होते. त्याच पार्श्वभूमीवर यावर्षी देखील वंदे मातरम प्रतिष्ठानमार्फत गणेशोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. गणेशोत्सवानिमित्त 10 दिवस मंडळाच्या वतीने विविध धार्मिक सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात येते. त्या अंतर्गत शहरातील विविध क्षेत्रात विशेष कार्य करणाऱ्या कर्तृत्ववान अधिकारी व मान्यवरांच्या हस्ते गणरायाची आरती करण्यात आली. यात उपविभागीय पोलीस अधिकारी एस ऋषिकेश रेड्डी, उपजिल्हाधिकारी नितीन गावंडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत पवार, माजी जिल्हा सरकारी वकील ॲडव्होकेट श्यामकांत पाटील, उद्योजक प्रशांत मोरानकर, माजी स्थायी समिती सभापती शीतलकुमार नवले, ठेकेदार निलेश जाधव, प्रसिद्ध रेडिओलॉजिस्ट डॉक्टर रुपाल सिसोदिया, जाधव केमिस्ट्री क्लासेसचे संचालक उमेश जाधव, इंजिनियर शांताराम पाटील आदींच्या हस्ते आरती करण्यात आली. यावेळी वंदे मातरम प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुमित बोरसे, भारत वाघ, डॉक्टर संदीप पाटील, श्यामकांत बोरसे, गिरीश मराठे, कमलेश देवरे, संदीप पाटील, प्रशांत मेका, हरीश चौधरी, दीपक काकुस्ते, सचिन बोरसे, सुशील बोरसे, कृपेश नांदरे, प्रदीप पाटील, बटू चौधरी, भूषण पाटील, तेजस येवले, मंदार पवार, गिरीश पाटील, प्रशांत ठाकरे, सुनील पाटील यांच्यासह परिसरातील नागरिक व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. वंदे मातरम प्रतिष्ठान हे आपल्या नावाचं प्रतिष्ठान आहे आणि तुम्ही सर्व त्याचे दरवर्षी त्याचा अनुभव घेतच आहात. दरवर्षी नवीन नवीन उपक्रम वंदे मातरम प्रतिष्ठान राबवत असते. आम्ही मागच्या वर्षी धुळे जिल्ह्यात आलो आणि आल्या आम्हाला वंदे मातरम प्रतिष्ठान गणपतीचा अनुभव घ्यायला मिळाला. तर 1 महिना झाला तो पुढे घ्यायला आणि लगेच गणपतीचा सण आला. तर या गणपती सणामध्ये आम्ही बऱ्याच ठिकाणी आतापर्यंत बदलून राहिलो, पण इथे जी एन्जॉयमेंट, इथे जो आनंद आम्हाला घेता आला तो इतर ठिकाणी मला अजूनही घेता आलेला नाही. त्यामुळे हा जो वंदे मातरम प्रतिष्ठानचा अनुभव आहे हा आयुष्यभर माझ्यासोबत आणि माझ्या परिवारासोबत कायम राहील. मागच्या वर्षी आम्ही पूर्ण 10 दिवस इथे गणपतीमध्ये येऊन सर्व स्पर्धा वगैरे खेळलो आणि सर्व गोष्टींचा अनुभव आणि आनंदही घेतला. यावर्षी कालचा जो आपला होम मिनिस्टर महिलांसाठी आत्मबल वगैरे ह्याच्या गोष्टी इथे दाखवल्या गेल्या, शिकवल्या गेल्या. मुलींना त्यासाठी
शिक्षण दिलं गेलं हे अतिशय कौतुकास्पद आहे. आणि हे फक्त खेळ, कबड्डी, खो खो या गोष्टी न करता समाजासाठी उपयोगी काय करता येईल आणि यातून लोकांनी काहीतरी शिकून जावं हे देखील हे मंडळ राबवत असतं. त्यामुळे या मंडळाचे खूप खूप कौतुक आणि खूप खूप आभार की आम्हाला इथे आरतीचा मान दिला. धन्यवाद. आम्हाला जो आरतीचा मान दिला त्याबद्दल या आयोजकांचे खूप खूप आभार व्यक्त करतो. आणि इथले 90% आयोजक हे माझे मित्र आहेत तसे तर, आणि दरवर्षी काही ना काही त्यांच्या पावलीसाठी हक्काने माझ्याकडून करून घेतात. म्हणजे 2 वर्षापूर्वी पण हा रस्ता करण्याचा योग माझ्याकडे झाला आणि आता पुढचे 30 वर्ष टिकेल असा रस्ता वंदे मातरमसाठी इंदिरा चौकमध्ये आपण बनवलेला आहे इंदिरा गार्डनजवळ. लवकरच मला असं वाटतं की ज्याप्रमाणे लालबागचा राजा प्रचलित झाला आहे तसाच वंदे मातरम प्रचलित होईल व येणाऱ्या काळामध्ये नक्की समाजोपयोगी गोष्टी आपल्या हातून घडतील. यासाठी मी वंदे मातरम प्रतिष्ठानला खूप खूप शुभेच्छा देतो. पुन्हा एकदा आम्हा सगळ्यांना इथे बोलवलं, आमच्या आरती केली, आपला मान सन्मान केला त्याबद्दल खूप खूप आभार. धन्यवाद. रामदेव बाबा जयंतीनिमित्त धुळे शहरातील तारगल्ली येथील रामदेव बाबा मंदिरापासून शहरात शोभायात्रा काढण्यात आली. यावेळी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. धुळे येथे रामदेव बाबा जयंतीनिमित्त शहरातून मिरवणूक काढीत विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले. शहरातील तारगल्ली येथे सुमारे 40 वर्ष जुने पुरातन रामदेव बाबा मंदिर आहे. येथे रामदेव बाबा यांच्या जयंतीनिमित्त सकाळी भजन, होम हवन, महाआरती असे विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले. त्यानंतर मंदिरापासून रामदेव बाबांची शहरातून मिरवणूक काढण्यात आली. यावेळी महाप्रसादाच्या कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी कैलास अग्रवाल, माजी नगरसेवक सुरेश जैन, चंद्रकांत जैन, टिळक जैन, गोविंद साकला, बैजू साकला, आकाश साकला यांच्यासह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. दानाबादाप्रमाणे रामदेव बाबांचा हा मेळा दर वर्षातून 2दा मेन कार्यक्रम त्यांचा ऋणीचा आणि त्याच्या अनुषंगाने धुळे शहरामध्ये तारगल्लीतील रामदेव बाबा मंदिरामध्ये हा मेळा दरवर्षी साजरा होतो. भाद्रपद शुद्ध दशमीला या ठिकाणी मंदिरामध्ये सकाळी होम हवन आरती, त्याच्यानंतर मिरवणूक बाबाच्या प्रतिमेची आणि त्यानंतर भंडारा, रात्री महाआरती, रात्री भजनाचा कार्यक्रम या ठिकाणी साजरा होतो. आणि दरवर्षी हे जवळजवळ आमच्या तारगल्लीतील हे मंदिर 40 ते 45 वर्षापूर्वी बद्रीनाथच्या परिहार यांच्या अनुषंगाने या मंदिराची चालना झालेली आहे आणि आज या ठिकाणी हा मेळा साजरा होत आहे. आमचे अध्यक्ष कैलास अग्रवाल, मी माजी नगरसेवक सुरेश जैन, चंद्रकांत जैन, टिळक जैन, त्याचप्रमाणे प्रशांत वर्मा, राजू शर्मा, त्याचप्रमाणे जाजू, त्या इतर अनेक कार्यकर्त्यांसमवेत हा मेळा आम्ही अत्यंत धामधुमीने साजरा करतो. आणि या ठिकाणी जनतेचा आणि भाविकांचा प्रतिसाद प्रचंड असतो आणि या ठिकाणी दर वर्षाप्रमाणे हा कार्यक्रम होतो. जय बाबारी. धुळे शहरातील अग्रवाल विश्राम भवन येथे माझ्या लाडका बहिणींचे लाडक्या भावाकडून सन्मान सोहळ्याचा कार्यक्रम शुक्रवारी संपन्न झाला. यावेळी अनुप अग्रवाल यांची लाडू तुला करून महिलांना साड्यांचे वाटप करण्यात आले. धुळे शहरातील पांढरा नदी किनारील अग्रवाल विश्राम भवन येथे माझ्या लाडक्या बहिणींचे लाडक्या भावाकडून सन्मान सोहळ्याचा कार्यक्रम शुक्रवारी संपन्न झाला. यावेळी भाजप विधानसभा क्षेत्र प्रमुख अनुप अग्रवाल यांच्या वाढदिवसानिमित्त लाडू तुला करून शेकडो महिलांना साड्या वाटप करण्यात आल्या. या प्रसंगी भाजप शहर जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर, हिरामन गवळी, मायादेवी परदेशी, वैशाली सिरसाट, किरण कोलेवार, बिकन वराडे, महेंद्र निळे, सुनील बैसाने, राकेश कोलेवार यांच्यासह मोठ्या संख्येने भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. रक्तबंबाळ केलं तिथं, बाया माणसांना रामाचं गाणं बंद केलं. इतक्या बॉम्बमध्ये मी एकटा तिथं पोहोचलो. त्याच्यानंतर पूर्ण भारतीय जनता पार्टीची टीम त्या ठिकाणी पोहोचली. एकही दुसरा व्यक्ती तिथं आला नाही. अर्धा तास त्यामध्ये समोर मी वाजवला तिथं नाचलो. किती दादागिरी त्यांची. आता 19 तारखेला त्यांचा काय कुठं झालं तो पैगंबर जयंती, त्याची मिरवणूक निघणार 11 रोज.
5 तास अग्रवाल बंद राहील. 5 तास. एक तरी मच्छी निघायच्या अग्रवाल, एक तरी मुसलमानांचं घर ऐकायचं अग्रवाल, मग का तिथून मिरवणूक निघणार? आणि आमचे घररायांची मिरवणूक चाळीसगाववर काढायला नकार दिला. ही सुद्धा परवानगी आपण घेतो. आपण हिंदुस्थानमध्ये राहतो, पाकिस्तानमध्ये नाही. ही काय वातावरण सगळं घाबरायचं कारण नाही. आपण या हिंदुस्थानमध्ये राहतो, पाकिस्तानमध्ये नाही. हा आपला देश आहे, त्यांचा नाही. लोक मला म्हणतात का तुम्ही इतकं त्यांच्या विरोधात आग करतात, इतकं बोलतात. मला त्यांच्या मतांची गरज नाही. त्यांनी कृपया एकही मत आम्हाला देऊ नये. मला इथं बसलेल्या माझ्या सर्व हिंदू बहिणींवर विश्वास आहे का ते त्यांचे मतदान भाजपला करतीलच, परंतु पूर्ण परिवाराचं मतदान भारतीय जनता पार्टीला. गरज सांगतो, त्यांच्या एका मताची गरज नाही आम्हाला. धुळे शहरातील देवपुरातील श्री आई एकविरा मंदिराजवळील अमरधाम येथे उभारण्यात आलेल्या गॅस शवदाहिनीचा लोकार्पणाचा सोहळा आमदार फारुख शाह यांच्या हस्ते संपन्न झाला. धुळे महानगरपालिका क्षेत्रात मूलभूत सोयी सुविधांचा विकास योजनेअंतर्गत शहरातील देवपूर अमरधाम येथे उभारण्यात आलेल्या गॅस शवदाहिनीचा लोकार्पण सोहळा आमदार फारुख शाह यांच्या हस्ते शुक्रवारी संपन्न झाला. धुळे शहरात कोरोना काळात अनेक जण मृत्युमुखी पडत असताना त्यांच्या अंत्यविधीसाठी अमरधाम कमी पडत होते. तसेच त्या ठिकाणी लाकडाची कमतरता व मनुष्यबळाची कमतरता असल्यामुळे अनेक प्रेतांची व मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांची गैरसोय होत होती. त्यावेळेस आमदार फारुख शाह यांनी ही समस्या बघून शासनाकडे विद्युत शवदाहिनीसाठी मागणी केली होती. त्या अनुषंगाने धुळे शहरात 2 ठिकाणी विद्युत शवदाहिनी मंजूर करण्यात आली. त्यात एकविरा देवी देवपूर अमरधाम येथील गॅस शवदाहिनीचे शुक्रवारी त्यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. या प्रसंगी आमदार फारुख शाह यांच्यासोबत मुख्तार बिल्डर, प्यारेलाल पिंजारी, युसुफ पापा, अनिस सेक्रेटरी, इक्बाल शाह, आसिफ पोपट, आसिफ मुल्ला, रफिक पठाण, शहजाद मंसुरी, हारून काटिक, आकिब अली, तौफिक रजा, मरीद पीठ, समीर मिर्जा, जुबेर शेख, मुजाहिद मिर्जा, चांद खान, शाबीर अली, कलीमुद्दीन शेख, शाहिद खान, फहीम मनियार, आदिल शेख, वसीमुद्दीन शेख, मोइन बिल्डर, सऊद आलम, हाशिम अन्सारी आदी उपस्थित होते. देवपूर स्मशानभूमी येथे विद्युत शवदाहिनीचा लोकार्पणाचा कार्यक्रम माझ्या हस्ते करण्यात आलेला आहे. आपण बघितलं असेल की कोरोना काळात हे प्रेत जाळण्यासाठी लाकडाची खूप कमतरता भासत होती आणि त्यावेळेस मला काही निसर्गप्रेमी आणि काही वृक्षप्रेमींनी सांगितलं की आमच्या धुळे शहरात पण विद्युत शवदाहिनी किंवा गॅस शवदाहिनी लागली पाहिजे. त्यासाठी मी महानगरपालिकेला पत्र देऊन आणि त्यांच्याकडून एस्टिमेट वगैरे मागितला. पूर्वी त्यांनी मला 40 लाख रुपयाचा एस्टिमेट दिला. मी 40 लाख रुपये देऊ केले. मग नंतर त्यांनी 80 लाख रुपये सांगितले. मग त्यांना 80 लाख रुपये देऊ केले. त्यानंतर त्यांनी 1,25,00,000 एस्टिमेट आणून दिला. म्हटलं ठीक आहे, 1,25,00,000 रुपये त्यांना मी मंजूर करून दिले आणि त्यांनी आपला नाकर्तेपणा, हलगर्जीपणामुळे तब्बल 2 वर्ष हे विद्युत शवदाहिनी लावण्यास त्यांनी वाया घातले आणि आज ते पूर्णत्वास आलेलं आहे. आपण बघितलं असेल कोरोना काळात जेव्हा आपल्या शहरवासियांना ज्या ज्या वस्तूंची गरज होती, जसे आपण बघितलं असेल की पूर्वी त्या काळात आपल्या लोकांना गॅसची कमतरता भासत होती. मी एक ऑक्सिजन प्लॅन्ट माझ्या निधीतून 1,35,00,000 रुपये खर्चून जुन्या सिव्हिल हॉस्पिटलला उभारला. त्यानंतर रेमडेसिवीर वगैरे ते आणून आपल्या लोकांची मदत केली आणि जे आमचे BUMSचे जे डॉक्टर्स टीम आहे त्यांची टीमला सोबत घेऊन आणि कुठलाही जातीवाद किंवा पक्षपात न करता जेवढे रुग्ण होते त्यांना आपल्याकडे ॲडमिट करून आणि त्यांचा आम्ही इलाज वगैरे केला त्यावेळेससुद्धा. नंतरच्या काळात आमच्या पूर्ण नॉर्थ महाराष्ट्र म्हणजे उत्तर महाराष्ट्रात एकही VDRL लॅब नव्हता आणि त्या कोरोनाची चाचणी करण्यासाठी पुण्याला ते सॅम्पल पाठवावं लागत होते. मी त्यासाठी
त्यावेळेसचे जे मंत्री होते, आरोग्यमंत्री वगैरे, त्यांना भेटून आणि आपलं हिरे मेडिकल कॉलेजला एक VDRL लॅब मंजूर करून घेतला आणि त्याचा फायदा फक्त धुळे शहराला नाही तर आजूबाजूचे जे नाशिक, औरंगाबाद, जळगाव, नंदुरबार सारख्या शहरांना पण झालं. अशी अनेक कामे आम्ही केलेली आहे आणि आज ह्या कामाचा लोकार्पण माझ्या हस्ते करण्यात आलेलं आहे. जे महापालिकेचे जे अधिकारी आहेत त्यांना बोलावून आणि त्यांना विचारून घेतो आणि जर खरंच इथे जनरेटरची आवश्यकता असेल तर माझ्या निधीतून मी जनरेटरसुद्धा लावून देतो. हे बघा, आता स्वतः त्याची धमक पाहिजे आणि लायकी पाहिजे आणि जे मंत्री लोक आहेत त्यांच्याकडे आपली इज्जत बनवली पाहिजे. त्यांची लायकी नव्हती. आता हा जे गोटे होता त्याला ब्लॅकमेलर म्हणून तिथे ओळखायचे लोक आणि त्याला कोणी उभं करायचं नाही. पहिले तो भाजपमध्ये गेला, भाजपवाल्यांनी त्यांना हाकलून लावला. मग नंतर शरद पवारांकडे गेला, शरद पवारांनी सुद्धा त्याला हाकलून लावला. त्यांची लायकी नव्हती आणि त्यांची नीती पण नव्हती विकास कामं करायची. माझी नीती आहे, माझी नीतिमत्ता चांगली आहे म्हणून जेवढे माझे सहकारी मुख्यमंत्री वगैरे आहे त्या सर्वांनी मला मदत केली आहे. त्यांच्या नेत्यांमध्ये लायकी नव्हती म्हणून त्यांना, नाहीतर त्यांची नीती नव्हती म्हणून त्यांना निधी मिळाला नाही. माझी नीती आहे सेवा करायची, विकास कामं करायची म्हणून. आणि मी पैशांवर हे जास्त हे करत नाही. मी प्रत्येकाला सांगतो की मी माझ्या शहराच्या माझ्या मतदारसंघाच्या विकासासाठी मला निधी पाहिजे आणि ते देता मला. हे बघा, पूर्वी मी तुम्हाला एक गोष्ट सांगितली होती की जेव्हा मी नवीन निवडून आल्यानंतर मला त्यावेळेस मुख्यमंत्री फडणवीस साहेब होते, त्यांनी बोलावला आणि त्यांनी मला विचारला की आमदार साहेब आता तुमचं काय धोरण राहील, आम्हाला तुम्ही सपोर्ट करणार का? जे काँग्रेसवाले वगैरे आहेत तेव्हा महाविकास आघाडी अस्तित्वात आली नव्हती, तर तुम्ही काँग्रेस आणि राष्ट्रवादीला मदत करणार? तर मी त्यांना स्पष्ट सांगितलं की साहेब, आमचे जे बॅरिस्टर असदुद्दीन ओवैसी साहेब आहेत त्यांनी आम्हाला स्पष्ट आदेश केलेला आहे की आम्ही तटस्थ राहायचं, आम्हाला कोणालाच मदत करायची नाही. तर त्यांनी मला विचारलं का जर काँग्रेस आणि राष्ट्रवादीवाल्यांनी तुम्हाला भरपूर मदत केली आर्थिक किंवा दुसरी, तर तुम्ही त्यांना मदत करणार का? तेव्हा पण मी त्यांना स्पष्ट सांगून दिला, मला कोणी किती लोभ देव, किती लालच दिला तरी पण आम्ही तटस्थ राहणार. आणि त्यावेळेस फडणवीस साहेबांनी माझी पाठ थोपटली की तू इमानदार माणूस आहे, तुझे जे काही काम असतील तू घेऊन ये, मी करून. पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. आरक्षण विरोधात वक्तव्य करणाऱ्या खासदार राहुल गांधी यांच्या प्रतिमेस धुळे महानगर भाजपतर्फे करण्यात आले जोडेमार आंदोलन. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या पुढे ढकलण्यात आलेल्या परीक्षा लवकरात लवकर घेण्याची युवा सेनेची मागणी. वंदे मातरम प्रतिष्ठानतर्फे शहरातील विविध क्षेत्रात विशेष कार्य करणाऱ्या कर्तृत्ववान अधिकारी व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आली गणरायाची आरती. रामदेव बाबा जयंती निमित्त धुळे शहरातून काढण्यात आली शोभायात्रा. माझ्या लाडक्या बहिणींची लाडक्या भावाकडून सन्मान सोहळ्याचा कार्यक्रम संपन्न. आणि देवपुरातील अमरधाम येथे उभारण्यात आलेल्या गॅस शवदाहिनीचा लोकार्पण सोहळा संपन्न. याचबरोबर श्रीराम टाइम न्यूजचे बातमीपत्र संपले. दिवसभरातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा श्रीराम टाइम न्यूज. भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.